22 जुलैला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आहे आणि या निमित्ताने महसूल विभागाने राज्याच्या 288 विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची योजना तयार केली आहे आणि सेवा हमी कायद्याच्या सर्व सेवा छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानात आम्ही देणार आहोत। शेतकऱ्याचे पांधन रस्ते असतील, वृक्षारोपण असेल, महसूल खात्याच्या विविध सेवा असतील ते आम्ही देणार आहोत। राज्यातील सर्व मंत्री, पालकमंत्री आणि सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। या 22 जुलैच्या दिवशी आम्ही हा विचार करतो आहे की राज्यामध्ये जवळपास 10 लाख परिवारांना महसुली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि 22 जुलैला आम्ही या ठिकाणी राज्यामध्ये एक मोठा सेवा अभियान करणार आहोत। पांधन रस्त्याची काल तुम्ही नरखेड परिसरात पाहणी केली। ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट करणारे हे पांधन रस्ते आहे। महाराष्ट्रात किती ठिकाणी असे रस्ते सुरू आहे, काय स्टेट आहे, निधीची तरतूद कशी होते? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना सुरुवात झाली आहे। एक 4-5 वर्षामध्ये राज्याचे प्रमुख पांधन रस्ते पूर्ण होतील। योजना सुरू झाली, यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत जे रस्ते अतिक्रमित होते या वर्षभरामध्ये या संपूर्ण पांधन रस्ते, वहिवाटीचे रस्ते, शेत रस्त्याचं अतिक्रमण कमी करणे, पूर्ववत करणे, दोन्ही बाजूंना झाडं लावून सीमांकन करणे आणि रस्त्यांना क्रमांक टाकणे ही मोहीम चालू आहे आणि सोबतच यावर्षी 1000 कोटी रुपये तरतूद मिळाली आहे। 7.5 कोटी ग्रामीण भागाच्या आमदारांना यावर्षी आम्ही दिलेले आहेत। शहरी ग्रामीणच्या आमदारांना 5 कोटी रुपये दिलेले आहेत। ज्या ठिकाणी फक्त 25% ग्रामीण भागात त्यांना 2.5 कोटी रुपये दिले आहेत। 1000 कोटी रुपये या राज्यामध्ये वाटप झालेले आहेत। एवढंच नाही, जिल्हा नियोजन समिती आणि मायनिंग फंडातनं मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं काम चालू आहे। मला विश्वास आहे की शेतकऱ्यांनी थोडी वाट बघावी लागेल, पण आता प्रामुख्याने रस्ते खुले करणे, रस्त्याची मोजणी करणे आणि या वर्षामध्ये संपूर्ण रस्ते संपूर्ण रस्ते वहिवाटीकरता सुरू करणे ही मोहीम आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा जे अत्यंत महत्वाचा विषय तो आम्ही हाती घेतलेला आहे। काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये, त्यामुळे दिल्लीकडनं त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे। विशेष करून ते ऑपरेशन टायगरवर बोलताना भाष्य करत होते। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। उद्धवजींनी आदित्यंच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। आज सर्वच लोक सोडून चालले आहेत। थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसचं काय होईल ते इतके प्रगल्भ आणि या महाराष्ट्राचे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी कुणाची तुलना करणार नाही, कुणाची तुलना कुणाची होऊ शकणार नाही, पण या राज्याच्या 14 कोटी जनतेला विकसित महाराष्ट्र देणारा महाराष्ट्राचा अष्टपैलू नेतृत्व असलेला नेता आमच्याजवळ आहे आणि या नेत्याचं भविष्य इतकं उज्ज्वल आहे की त्यांना कोणी आडवं आलं तरी काही फरक पडणार नाही। उद्धवजींनी याची काळजी करू नका आणि माननीय पंतप्रधान मोदीजी, आमचे अमित शहाजी, आमची पूर्ण देशाची टीम देवेंद्र फडणवीसच्या कामाला, त्यांच्या कर्तृत्वाला मजबूत समजतात आणि आमच्या पक्षामध्ये कुठलीही कॉम्पिटिशन राहत नाही। पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं कुठल्या विषयाचा आणि देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत महाराष्ट्राला हवे आहेत। 2034 पर्यंत हवे आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी, कारण याकरता हवे आहेत की महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करायचा असेल, 2047चा मजबूत महाराष्ट्र असेल तर 2034 पर्यंत त्यांनी महाराष्ट्रात राहावं
अशी कार्यकर्त्याची, जनतेची, महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि त्यामुळं उद्धवजींनी फार काळजी करू नका. प्रधानमंत्री वगैरे फार काही बोलायची गरज नाही. त्यांचं भविष्य जरा त्यांनी बघावं. उद्धव ठाकरेंनी हे भी कहा है की पत्र लिहिलं होतं, भारतीय निरीक्षकांनी पत्र लिहिलं होतं, कारवाईची मागणी केली होती त्या संदर्भात. मी आज पुन्हा प्रताप सरनाईकजी मंत्री यांच्याशी बोलणार आहे. मी मागच्या आठवड्यात बोललो होतो की काही जे रिटायर्ड अधिकारी आहेत ते अजूनही नोकरीमध्ये असल्यासारखे वागतात आणि अजूनही बार्गेनिंग करतात, मोठ्या प्रमाणावर करप्शन करतात, पैसे जमा करतात, अशी तक्रार 140 अधिकाऱ्यांनी माझ्याकडे दिली. मी मागच्या वेळी प्रताप सरनाईकजीने मला आश्वासन दिलं होतं की 100% अशा अधिकाऱ्यांना जेरबंद करू. केंद्रीय राज्य लेवलच्या ज्या या ठिकाणी संस्था आहेत भ्रष्टाचाराच्या वर कंट्रोल करणाऱ्या, त्याकडे यांची कारवाई करू. मी आज पुन्हा प्रताप सरनाईकशी बोलणार आहे. बीड मधल्या 25 तरुणांना म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर ओलीस ठेवण्यात आलेलं आहे. नोकरीच्या आमिषानं नेलं आणि ओलीस ठेवलेलं आहे. एकदा केंद्र सरकारशी या ठिकाणी बोलून काय त्याच्यातला त्यांना रिलीफ मिळेल याची काळजी आमचं सरकार घेईल, आम्ही घेऊ. उद्धव ठाकरे ने भाजपा को बाबर जनता पार्टी कहा है. उन्होंने ये भी कहा है कि बाबर ने राम मंदिर तोड़ा था और ये राम मंदिर लूट रहे हैं. उद्धव ठाकरे जी बीजेपी की चिंता क्यों कर रहे हैं? उद्धव ठाकरे अपनी पार्टी की चिंता करे. अपनी पार्टी क्यों दिन ब दिन छोटी होती जा रही, इसी चिंता करे. उद्धव ठाकरे जी को छोड़ के सारे लोग जा रहे. वो कहाँ जा रहे? रास्ता भटक गए. रास्ता ढूंढे, अच्छे से काम करे. अपनी पार्टी की चिंता करनी चाहिए. और भारतीय जनता पार्टी ने इस महाराष्ट्र को, इस देश को जिस प्रकार से हिंदुत्व को लेकर हमारे देश की राष्ट्रीय अस्मिता को मजबूत करने के लिए जिस प्रकार से हमारी पार्टी काम कर रही है, हमारी पार्टी विचारों के लिए काम करती है. हमारी पार्टी सत्ता से पैसे के लिए काम नहीं करती. जो उद्धव ठाकरे ने अपनी विचारों को कांग्रेस पार्टी के और ऐसे लोगों के हाथ में दे दिया है, और कांग्रेस पार्टी और ऐसे लोगों ने उद्धव ठाकरे की पार्टी खराब कर दी है कि उद्धव ठाकरे को अभी केवल टीका टिप्पणी बगैर कुछ बचा नहीं है. केवल मन की भड़ास, अस्वस्थता और मन में आया हुआ जो उनका एक डर है, फियर है, वो कल पार्टी नहीं बचेंगे. जो फियर है वो बीजेपी के ऊपर रोष निकाल कर अपनी भड़ास निकाल रहे हैं. लेकिन जनता ने सोच लिया है कि हिंदू सम्राट बाला साहेब ठाकरे जी की पार्टी जो धनुष्य बाण वाली है, यही विचारों को आगे लेके जाएगी. एकनाथ जी के नेतृत्व में आगे लेके जाएगी. और बीजेपी इस प्रकार से बीजेपी पे इस प्रकार से गंदी टीका करना, ये उद्धव जी को जस्ता नहीं है. जिनके साथ आप 25 साल दोस्ती में रहे, 25 साल जब दोस्ती में रहे, आप हमारे साथ रहे, तब हम लोग अच्छे थे. और आप अभी आपको जिस प्रकार से लोग छोड़ रहे, उसके ऊपर हमारे पे इल्जाम लगा रहे. तो मुझे लगता है उद्धवजीने आत्मपरीक्षण करना चाहिए. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही बँकेमध्ये, तो एक नाही, परवाच मी शेतकऱ्याच्या कर्जाबद्दल, पीक कर्जाबद्दल बैठक घेतली. या बैठकीमध्ये सांगितलं की ज्या बँका, प्रायव्हेट बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही, त्या बँकाचे शासकीय अकाउंट बंद करण्यात येतील. या जिल्ह्यातले, अमरावती जिल्ह्यातले जे मोठे व्यावसायिक आहेत आम्ही त्यांनाही निवेदन करू की शेतकऱ्याच्या पाठीशी जी बँक उभी नाही त्यांना अकाउंट देऊ नका. आम्ही नागपूरच्या व्यावसायिकाला सांगितलं, बिल्डर्स आहे, मोठे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांनाही विनंती करणार आहे. ज्या 8 बँका आहे, ज्या बँका रेड लाईन मध्ये आहे, त्या दिलेलं टार्गेट, कलेक्टरने दिलेलं टार्गेट पूर्ण करत नाही, त्या बँकांना आम्ही लास्ट चेतावणी दिली आहे. आणि आमचे शेतकरी त्या बँकेसमोर उद्या गेले तर आम्ही जबाबदार राहणार नाही. आमचे शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्येकडे जर गेलाय तर त्याला या बँकामुळे जबाबदार राहतील. आम्ही त्यांना सूचना दिली आहे की असं कुठलंही काम करू नका ज्यातनं आमच्या शेतकऱ्यावर मनस्ताप होईल. सर्व बँकेने आमच्या शेतकऱ्याचं टार्गेट पूर्ण केलं पाहिजे. नागपूर महानगरपालिकेच्या जवळपास निम्म्या शाळा, 112 शाळा 10 वर्षात बंद झालेल्या आहेत. 11,000 विद्यार्थी कमी झालेले आहेत. आता आम्ही त्याचं यावर्षीच्या प्लॅन मध्ये परवाच कमिशनरशी मी सांगितलं, यावर्षीची डीपीसीचा जो निधी आहे 150 कोटी, त्यापैकी जवळपास 30 कोटी रुपये तुम्ही शिक्षणावर खर्च करा. जेवढ्या शाळा बंद पडल्या त्यात पुन्हा एकदा चांगल्या करा आणि आपल्या शाळेची पत वाढवा. तिथल्या आमच्या महापौर नीताताई ठाकरे असतील, आमच्या तिथे स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे, या ठिकाणी त्या सर्वांना मी सांगितलेलं आहे
की त्या सर्व शाळा चांगल्या करतील. शिवानी दानेला मी सांगितलेलं आहे, उपमहापौराला सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व शाळा चांगल्या करण्याचा कार्यक्रम यावर्षी आम्ही घेतोय. थँक्यू सर. उद्धव ठाकरे